नमस्कार. मी अशोक डोंगरे. सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून जे मागणी आहे की ओल्ड पेन्शन, जुनी पेन्शन, आणि या जुनी पेन्शनसाठी त्यांना 2004पासून संघर्ष करावा लागत आहे. कारण 2004ला अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारनं जुनी पेन्शन बंद करून नॅशनल पेन्शन घेतली. त्यांनी NPS घेतलं आणि NPS सुरू केलं त्यांनी. आणि NPSचा जो कर्मचाऱ्याचा जो पैसा आहे तो शेअर मार्केटमध्ये, आपल्याला सगळ्याला कर्मचाऱ्याला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये तो गुंतवण्यात आला. आणि शेअर मार्केटमधून आता त्याच्यानंतर कोणी रिटायरमेंट वगैरे 2004च्या नंतर काही लोक झालेले नव्हते. आणि त्यानंतर आता ते लोकांना, जे कर्मचाऱ्यांना हे कळायला लागले की बुवा ह्या स्कीममध्ये कोणताही आपला फायदा नाही आहे. म्हणून कर्मचारी हे सतत मोर्चे, धरणे, आंदोलन की आम्हाला जुनीच पेन्शन द्या, या अंतर्गत 2004च्या नंतर आता 2014च्या नंतर त्यांचे संघर्ष चालू आहे. आणि मागच्या वेळेस जंतर मंतरवर कर्मचाऱ्यांचा फार मोठ्या संख्येने, म्हणजे लाखोच्या संख्येने ज्यावेळेस धरणे आंदोलन झाले, त्यावेळेस या देशातली जे फ्रंट मीडिया आहे त्या मीडियानं त्याची एकसुद्धा बातमी दाखवली नाही. आणि मग सरकारनं दखल घेतली, बातमी दाखवली नाही. बातम्या त्यांनी ब्लॅकआउट करून टाकल्या किंवा कर्मचाऱ्याचे हे काय दाखवू नका म्हणून. इतक्या लाखोच्या तादात, म्हणजे आज 91 लाख कर्मचारी हे जे काम करतात, आज त्यांना जुनी पेन्शनची गरज आहे. आणि पण सरकार त्याच्यावर काही विचार करायला तयार नाही. मग सरकारनं त्याची थोडीशी दखल घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी युनिफाईड पेन्शन म्हणजे UPS जी चालू केली त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की UPS जी आहे तर ती ही जुन्या पेन्शनसारखी आहे, ओल्ड पेन्शनसारखीच आहे. अशा प्रकारचं त्यांनी कर्मचाऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस त्यांनी ती UPS लागू करायची होती, त्यांचं जे त्या ठिकाणी जे कमिशन नेमलं होतं, बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये त्यांनी ज्यांना पेन्शन लागू आहे ते मिश्रा वगैरे त्यांनाच त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. बाकीचं तर ज्या लोकांना ती नवीन म्हणजे NPS चालू आहे त्या लोकांचं तिथं प्रतिनिधित्व त्यांनी घेतलेलं नाही. अशा प्रकारची सरकारची धोरण आहे की ज्यांना गरज आहे त्यांना तिथं बोलवत नाही, आणि ज्यांना गरज नाही म्हणजे जे जुन्या पेन्शनमध्ये आहेत त्यांना तिथे घेऊन बैठका करतात. अशा प्रकारचं तर सरकारचं धोरण आहे. कारण ते सरकारला मिळालेले लोक आहेत. आता आपल्या जेवढ्या कर्मचाऱ्याच्या युनियन आहेत त्याच्यामध्ये बरेचसे लोक तर सरकारलाच मिळालेले आहेत. सरकारशीच त्यांची साठगाठ आहे. अशा प्रकारची त्यांची संपूर्ण साठगाठ ठेवतात ते. तर मित्रांनो, आता प्रश्न निर्माण झालेला आहे की जुन्या पेन्शनच्या अंतर्गत पुन्हा जे मनजित सिंग पटेल नावाचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांनी पुन्हा जे नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे, NPS ओल्ड पेन्शन, म्हणजे यांनी आता तो जंतर मंतरला उद्या 17 तारखेला जंतर मंतरमध्ये लाखो कर्मचारी, जे राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी आहेत, हे लाखो कर्मचारी जंतर मंतरला जे आंदोलन करणार आहेत. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जशाला तशी जुनी पेन्शन द्या. आम्हाला दुसरी ती UPSC किंवा NPS हे ते अशा प्रकारचे जे काही पेन्शन आहे, आपल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर बराचसा अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला त्याचा फायदे किती आणि तोटे किती हे सर्व आपल्याला माहीत आहे. पण उद्या त्यांनी जंतर मंतरला जे आहे तर मनजित सिंग पटेलनं त्या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे. आणि राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी हे लाखो कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलन करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील आणि सरकारला झुकवण्याचं काम 100% करतील. कर्मचाऱ्याची ताकद इतकी जास्त आहे की सरकार त्यांच्यासमोर काहीही करू शकत नाही. सरकारला ओल्ड पेन्शन देणे आहे. आता झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत. आता इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जुन्या पेन्शनसाठी बऱ्याच दिवसापासून मागणी केलेली आहे आणि ती मागणी काय या सरकारनं दिलेली नाही. UPS महाराष्ट्र सरकारनं लागू केली आणि त्यांनी सांगितलं की ती 4 एप्रिल म्हणजे एप्रिलपासून तो आपल्याला लागू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे लागू करण्यात आलेली नाही, लागू करणार आहेत. अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. कारण या सरकारचे धोरणच असे आहेत किंवा आम्ही लागू करणार तुम्हाला 2047ला.
आम्ही लागू करणार तुम्हाला 2029ला. अरे पण आत्ता जे कर्मचारी आहेत, आत्ता जे लोक आहेत ते परेशान आहेत. आज त्या कर्मचाऱ्याची बेहाल आहेत, त्यांना एवढा कामाचा बडगा आहे. एक तर कर्मचाऱ्याची तुम्ही भरती करत नाही आणि आता शिक्षकाची तर फार म्हणजे बिकट अवस्था आहे. तर ते 7 वर्ग असतात आणि एकच शिक्षक असते त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर त्याला बुड्याची सर्वे करायला होतात, ACBCचा सर्वे करायला लागतात, मतदानाचंही काम देतात. आणि ज्या शाळेमध्ये 50%च्या आत त्याची पटसंख्या आली की म्हणतात की नाही आपण त्याच्यावर पुन्हा प्रेशर आणतात. आणि मग काही शाळा तर त्यांनी चंद्रापूरमध्ये त्या अडाणीला खाजगीकरणमध्ये दिल्या. आणि त्यांचा जे परिवार आहे, आता जे कर्मचारी आहेत तर त्यांना जे पगार मिळते त्याच्यामध्ये ते घर बांधण्यासाठी होम लोन घेतात, काही घेतात. त्यांची जी परिस्थिती आहे त्यांना ती पगारच पुरत नाही. त्याच्यानंतर कसं बसं तरी आपलं जीवन, त्यांच्या मुलाचं शिक्षण, त्यांच्या घराचं जे लोन आहे ते फिरण्यामध्ये त्याचं जीवन जाते. आणि गेल्याच्या नंतर मग तो जर त्याचं वय झाल्याच्या नंतर, रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्याच्या मुलाबाळाला काय सिक्युरिटी आहे? त्याच्या मुलाबाळाला कोणतीही सिक्युरिटी नाही आहे. आणि त्याच्यानंतर ते पैसे जे आहेत त्या कर्मचाऱ्याचे जमा झालेले NPSमध्ये किंवा UPSमध्ये, तर ते पैसे त्याला वापस देण्याची गॅरंटी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, गॅरंटी तर नाहीच नाही. आणि त्याच्यानंतर UPS लागू केली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला जर पाहिजे असं ग्रॅज्युटीचं तुमचं जे वर्ष वाढवले, 5 वर्ष वाढवले त्यांनी. पहिले 20 वर्ष ओल्ड पेन्शनमध्ये होते, आता 5 वर्ष वाढवलेले आहेत. अशा प्रकारचे सरकार त्या ठिकाणी सगळे घोळ करून ठेवते. आणि आता यांना पेन्शन द्यायला पैसे नाहीत म्हणतात. काही जण तर असे महाभागे त्या सरकारमध्ये राहिलेले एक आमदाराकडे 100 कोटी 200 कोटी रुपये त्यांनी जमावले. 70 हजार कोटीचे घोटाळे होतात. 10 लाख करोड तुम्ही व्यापाऱ्याचं कर्ज माफ करता. तुम्ही जे गुजरातहून जे मुंबईला जे बुलेट ट्रेन आणली त्याला 10% हिस्सा त्याला देता. आता तुम्हाला निवडणुका लढवण्यासाठी त्या लाडक्या बहिणीला आता तुम्ही 1500 रुपये दिले, म्हणजे बाईला 1500 रुपये दिले आणि तुमच्या गाईला 1500 रुपये दिले, म्हणजे 3,500 कोटी रुपये पर मंथली तुम्ही त्या लाडक्या बहिणीला देता. आणि 1400 कोटी रुपये तुम्ही गोमातेला, त्या राजमातेला देता, गाईला देता. आणि 5,500 कोटी रुपये तुम्ही दर महिन्याला इलेक्शन जिंकण्यासाठी खर्च करता. लाडक्या बहिणीला पैसे दिले त्याचं काय हरकत नाही आहे, कारण द्यायला पाहिजे त्यांना. 1,500 कायला 3,000 द्यायला पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही कर्मचाऱ्याला पेन्शन द्या ना, जुनी पेन्शन द्यायला काय हरकत आहे. आणि प्रश्न असा आहे की ही जी जुनी पेन्शन आहे, पहिलं पे कमिशन हे ते 1946ला लागू केलेलं आहे. आता 1946ला पहिलं पे कमिशन इंग्रजाच्या काळात लागू, याने तर काहीच केलेलं नाही. या देशात इंग्रज आले नसते तर तुम्हाला पेन्शन काहीच नोकऱ्या दिल्या नसतं, काहीच दिलं नसतं. रेल्वे इंग्रजांना आणली, टेलिफोन इंग्रजांना आणले, सर्व काही या देशामध्ये जे विकास आहे ते इंग्रजांनी त्यावेळेस त्यांच्या का फायद्यासाठी होईना पण त्यांनी भारतामध्ये आणलं. आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला पहिलं पे कमिशन त्यांनी 1945-46ला दिलेलं आहे. आणि त्यांनी ती ओल्ड पेन्शन, जुनी पेन्शन लागू केलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता ते डॉक्टर अस्ट्राय जे आहे तर त्यांनी डॉक्टर अस्ट्रायनं 12 सूत्री कार्यक्रम राबवला होता. किंवा एक कर्मचारी जर समजा गव्हर्मेंटमध्ये काम करत असेल तर त्याच्या मुलाला, शिक्षणाला, त्याच्या पत्नीला, त्याच्या घरातल्या ज्या लोकांना खाण्यापिण्याचा किंवा शिक्षणाचा खर्च, राहण्याचा खर्च जे त्याला परवडेल अशा प्रकारचं त्याला जे आहे ते पगार मिळायला पाहिजे. अशा प्रकारची त्यांना पगार दिली पाहिजे. अशा प्रकारचा 12 सूत्री कार्यक्रम तर डॉक्टर अस्ट्रायनं बनवलेला आहे इंग्रजाच्या काळात. आणि ज्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आतापर्यंत आल्याने 2004ला अटल बिहारी वाजपेयीनं 2004ला बंद केलं, व्यापाऱ्यांचा फायदा केला. अरे ही सरकार व्यापाऱ्याची सरकार आहे, कर्मचाऱ्याची सरकार नाही. हे सगळे कर्मचाऱ्याला वेठीत धरतात, कामं करून घेतात. आणि आता तर नोकर भरती बंद केलेली आहे त्यांनी. अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे. पण जे कर्मचारी आज जे आहेत ते जुनी पेन्शनची मागणी करतात, त्यांना लागू करायला काय हरकत आहे? तुम्ही व्यापाऱ्याचं 10 लाख रुपये, तुम्हाला एक सांगतो, त्या पंजाबचे एक खासदार आहेत, त्याला महिन्याला 6 लाख रुपये पेन्शन मिळते. असे बरेच खासदार आहेत ते 2-2, 3-3 लाख रुपये पेन्शन घेतात. या खासदाराला, आमदाराला पेन्शन मिळू शकते. आणि कर्मचारी रात्रंदिवस त्याच्यासाठी आंदोलन करते, मोर्चे करते, धरणे करते, आंदोलनं करते, पण त्याची सुनवाई होत नाही. अरे कशाची लोकशाही आणि कशाची डेमोक्रेसी आहे? नुसतं तुम्हाला
इलेक्शनं जितायची, निवडणुका जितायच्या, त्या देशावर राज्य करायचं आहे, लोकांचं शोषण करायचं आहे, लोकांना नोकरी द्यायची नाही, रोजगार द्यायचा नाही, महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, अशा प्रकारची या परिस्थिती या देशाची आहे. आणि मग जे शेतकऱ्यांनी काय मागणी केली त्याचे आंदोलन चिरडून टाकतात, कर्मचाऱ्यांनी मागणी केली त्याचे आंदोलन चिरडून टाकतात आणि त्याच्यामध्ये फूट पाडतात. आणि त्या कर्मचाऱ्याचे आंदोलन करणारे काही लोक तर युनियनचे काही लोक जे आहेत ते तर सरकारलाच मिळालेले आहेत, ते सरकारचेच प्रतिनिधी आहेत. ते इकडे एक सांगतात, तिकडे जाऊन काही बोलतात आणि कर्मचाऱ्याचे आंदोलन तोडून टाकतात. आता महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका उघडलेल्या आहेत. कर्मचारी आतापर्यंत जुन्या पेन्शनसाठी सध्या चूप आहेत, काही बोललेले नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यावर होईल. पण आता केंद्र सरकार, केंद्रीय कर्मचारी आणि राज्य कर्मचारी यांचा 17 नोव्हेंबरला 11 वाजता जे जंतर मंतरवर जे आंदोलन आहे ते फार मोठ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभं झालेलं आहे. आणि ते आता कर्मचारी त्या जुनी पेन्शनच पाहिजे आम्हाला ही आता रट धरून लावून धरणार आहे तिथं. आणि त्या ठिकाणी ते म्हणणार आहेत की आम्हाला जुन्या पेन्शनशिवाय पर्याय नाही आणि सरकारला चुकवणार आहेत. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी आता या ठिकाणी जसं की प्रधानमंत्री सांगतात की एक आहे तो सेफ आहे, तर मग सगळे कर्मचारी एक आहे तो सेफ आहे, कोणीच तुटू नका आणि एक आहे तो सेफ आहे राहा. नाही तर मग ते आदित्यनाथ योगीनाथ म्हणते तुम्हाला की बा कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे. मग आपण बी बटेंगे तो कटेंगे झालं ना, तर आपल्याला आपल्या मागण्या काय पूर्ण होणार नाही. म्हणजे त्यांच्या इलेक्शनसाठी ते बटेंगे ते कटेंगे म्हणतात, त्यांना निवडून येण्यासाठी ते एक आहे तर सेफ म्हणतात. म्हणजे त्यांची सरकार यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस कर्मचाऱ्याच्या मागण्या असो, शेतकऱ्याच्या मागण्या असो, बेरोजगाराच्या मागण्या असो, कोणी ह्याच्यासाठी गव्हर्मेंट कोणत्याच प्रकारचं काम करत नाही. फक्त सत्ता पाहिजे त्यांना. आणि आपल्याला मराठा आरक्षण सांगते, OBC आरक्षण सांगते, याच्यामध्ये आम्हाला गुंतून ठेवतात ते. आणि दुसऱ्या आपल्या प्रश्नाकडे ते लक्ष देत नाहीत. अशा प्रकारची या देशातली परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसऱ्या कामामध्ये गुंतवतात आणि उद्योगपत्याचा फायदा करतात. आणि उद्योगपत्याचा फायदा करणे तर त्यांचं तर 2014पासून तर त्यांनी अडाणीला, अंबानीला पैसे देणं सुरू केलं. 10-10 लाख करोड रुपये देऊन टाकले त्यांनी. आणि आपल्या कर्मचाऱ्याला ते 1 रुपया देत नाहीत. अशी परिस्थिती या देशातली आहे. आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता जे आंदोलन उभं केलेलं आहे, तर आता हे आंदोलन आता मागे हटणारं आंदोलन मला काही दिसत नाही. आणि यावेळेस सरकारकडून जुनी पेन्शनची जी मागणी आहे, तर ही मागणी मान्य केल्याशिवाय या देशातला कर्मचारी हा काही गप्प बसणार नाही. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आता हे फार मोठं आंदोलन जंतर मंतरला उद्या 17 नोव्हेंबरला होणार आहे. तर मित्रांनो, हा माझा जर एपिसोड आपणाला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा. धन्यवाद.